शुभ सकाळ. माझ्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. आज बघा मी तोंडी लावण्यासाठी कशी मिरची आपण जी मिरची घेतो ना ती सुकते, नंतर सुकल्यावर ती कशी होती बघा. अशी मी आता ही कापून घेतली, अशी 5-6 मिरच्या होत्या कापून घेतल्या. त्या साहित्य मीठ, तेल आणि आपल्या मसाला डब्यातलं आणि शेंगदाण्याचं कूट असं एवढं साहित्य लागतं, पण खूप छान होते बघा. आता मी तेल टाकतो तव्यावर. आपल्या पोळ्या झाल्या की तवा असं गरम असतो, आपण पटकन ते अशा खाण्यापेक्षा अशा सुकल्या ना त्या खूप छान लागतात, ते कडक कडक होतात बघा. आता मी त्याला थोडंसं मोहरी टाकते, जिरे. तसं उन्हाळ्यामध्ये आपलं जेवण पण जात नाही, असं काही थोडं चवीचं असलं तर बरंच खायला. दोन घास शिल्लक जातं, आपल्याला काही खावं कळत नाही आणि खाण्याचा पण कंटाळा येतो. मग बघा आता हे आपल्याला असं झालं ना, आपण असं हलवून घेतं ना थोडंसं. तर आता आपण मिरची टाकून घेते मी. खूप वेळ असं परत द्यायची आपण त्याला तेलामध्ये, एकदम मंद आचेवर होऊ द्यायची अशी छान. त्याच्यामध्ये आपण थोडीशी दाण्याचं कूट टाकते मी, थोडासा दाण्याच्या कुटाने, आणि थोडंसं आपलं चवीपुरतं मीठ टाकायचं आपल्याला जसं पाहिजे असेल तसं. जास्त पण नाही खारट करायचं आपल्याला, थोडंसं टाकलं मी. आणि असं खूप आपल्याला असं परत घ्यायचं त्याला. सुकून झाली ना छान होती ती, खूप छान तळून निघते. बघा आपली अशी मिरची कशी छान कुरकुरीत होती बघा, आता छान झालेली. आणि आता मी सकाळी पालक भाजी पण अशी करून घेतली बघा, मस्तपैकी आपण भाजी केलेली आहे. डाळ भाजी केली मी. आपल्या त्या मिरच्या पोळ्या पण झाल्या, तर आम्ही मिरची काढून देते.